बघा टाईप क्रमांक 2 चेंडूवर आधारित उदाहरणे. आपल्याला टाईप 1 मध्ये बघायचं चेंडूवर आधारित उदाहरणे. प्रश्न आले आहे MPSC CSAT 2015 म्हणजे राज्य सेवा पूर्व 2015ला CSATच्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न काय आहे, एका पिशवीमध्ये 5 पांढरे 4 लाल 6 निळे चेंडू आहेत आणि या पिशवीतून काय केले तुम्ही रँडमली 3 चेंडू बाहेर काढले असतात. ते तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता ही आपल्याला काय इथं घटना झाली. काय झाली तुमची घटना, ही आपल्याला घटना काढायची. म्हणजे त्यासाठी तुम्हाला संभाव्यतेचा फॉर्म्युला माहिती आहे. ही घटना समजा आपण हे मांडली तर तिची प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी फॉर्म्युला काय होईल, VA = NA/NS. NS म्हणजे काय या ठिकाणी सॅम्पल पेस, नंबर ऑफ सॅम्पल पेस म्हणजे नमुना अवकाश आणि नंबर ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट्स. मग आपल्याला इथं इव्हेंट काय दिले, तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता किती विचारली त्या ठिकाणी. मग आता एक समजा की या ठिकाणी एक पिशवी आहे समजा आणि त्या पिशवीमध्ये काय आहे त्या ठिकाणी 5 पांढरे चेंडू आहेत, 4 लाल चेंडू आहेत आणि 3 निळे चेंडू आहेत त्या ठिकाणी. मग त्यातून आपण काय केले रँडमली म्हणजे न बघता काय केले मी चेंडू काढले. आता मला सांगा यामध्ये मी न बघता चेंडू काढले पण कुठला चेंडू निघाला आपल्याला माहिती आहे त्यामध्ये नाही. मग त्यातून एक तर तुमचा लाल चेंडू निघाला असेल किंवा निळा निघाला असेल किंवा पांढरा चेंडू निघाला असेल आपण सांगू शकत नाही. म्हणजे आपल्याला कुठले आता रँडमली आपल्याला किती काढायचे त्या ठिकाणी 3 चेंडू बाहेर काढायचे त्या ठिकाणी. 3 चेंडू जर आपण काय केले पिशवीतून बाहेर काढले पण ते बाहेर काढलेले लाल पण असू शकतील, निळे पण असू शकतील आणि पांढरे पण असू शकतील त्या ठिकाणी. म्हणजे तिथं आपण ते सांगू शकत नाही. मग त्याची आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी संभाव्यता काढायची आहे. बघा पहिल्यांदा काय काय दिलं तुम्हाला या ठिकाणी 5 पांढरे चेंडू. बघा पांढरे चेंडू किती त्या ठिकाणी 5, लाल किती आहेत तुमचे 4 आणि निळे किती आहेत 6. अगोदर नंबर ऑफ सॅम्पल पेस काढून त्या ठिकाणी म्हणजेच आपल्याला किती चेंडू काढायचे बाहेर या ठिकाणी 3 चेंडू बाहेर काढायचे म्हणजे 5 + 4 + 6 टोटल चेंडू किती आहेत 5 आहेत पांढरे 4 लाल आहेत आणि निळे 6 आहेत. म्हणजे 5 + 4 + 6 बरोबर बेरीज करा 6 × 4 = 10 10 × 5 = 15 म्हणजे 15 पैकी आपल्याला किती बाहेर काढायचे त्या ठिकाणी रँडमली 3 चेंडू बाहेर काढायचे. म्हणजे हेच कॉम्बिनेशन मध्ये कसं लिहू शकतो या ठिकाणी 15C3. हा काय झाला या ठिकाणी आपल्याला सॅम्पल पेस. आता इव्हेंट काय ते या ठिकाणी की ते तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता म्हणजेच P म्हणजेच काय प्रोबॅबिलिटी संभाव्यता. P काय आपली तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता, निळे असण्याची संभाव्यता किती P. आता तिन्ही चेंडू म्हणजे निळे चेंडू किती आहेत तुमच्या इथं 6 पैकी किती 6 पैकी आपल्याला किती निवडायचे त्या ठिकाणी 3. म्हणजे हेच कॉम्बिनेशन मध्ये कसं लिहू शकता तुम्ही या ठिकाणी 6C3. आता हे सोडून घ्यायचं त्या ठिकाणी कसं सोडवणार या ठिकाणी 6C3 अपॉन सॅम्पल पेस किती आहे या ठिकाणी आपल्याला 15C3. तरी सोडून घेऊया या ठिकाणी. इथं तुम्हाला माहिती आहे आपण बेसिक मध्ये शिकलेलो आहे ठिकाणी खाली किती अंक आहे तुमचा 3 आहे तर वर किती अंक आहे बाय तुमचे 3. 6 × 5 × 4 छेद 3 × 2 × 1 त्या खालच्याचं काय करायचं 1 1 न कमी 1 1 पर्यंत कमी करायचं त्या ठिकाणी अपॉन खाली पण अंक कुठला आहे तुमचा 3 आहे. म्हणजे ह्या ठिकाणी काय झालं पाहिजे वरच्या अंक किती आले पाहिजे तुमचे 3 15 × 14 × 13 छेद खाली किती आलं तुमचं 3 × 2 × 1 हे 3 × 2 × 1 मेकाला काय झालं या ठिकाणी कॅन्सल झाला. आपण बेसिक मध्ये बघितलं राहिले काय काय तुमच्या ठिकाणी लिहून घ्या 6 × 5 × 4 छेद खाली किती राहिलं 15 × 14 × 13 भागाकार या ठिकाणी 3 2 6 3 5 15 5 ला 5 काय झालं तुमचं कॅन्सल बे 1 बे 7 14. आता बाहेर जातोय का नाही वर किती राहिले तुमचं 4 खाली किती राहिले तुमचं इथं खाली 13 7 91
म्हणजे तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता किती आहे तुमची तर 4/91. क्लिअर. बघा हा तर प्रश्न एमपीएससीला विचारला होता सीसॅट मध्ये. फक्त एकच विचारला होता तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता किती. ह्या गणितावरून आपण भरपूर अशी गणित तयार करू शकतो. या ठिकाणी तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता जागी आपण काय तयार करू शकतो. तिन्ही चेंडू पांढरे असण्याची संभाव्यता किती. तिन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती. चला आता आपण सर्वांसाठी आपण दुसरं पण गणित तयार करूया. या ठिकाणी काढले असता. बघा पुढच्या आपल्याला कुठला प्रश्न घ्यायचा आहे. ठिकाणी तिन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती. अशा प्रकारे पण तुम्ही काय करू शकता प्रश्न तयार करू शकता. तिन्ही चेंडू लाल असण्याची म्हणजेच आपल्याला निवडायचे किती रँडमली 3 चेंडू निवडायचे. त्या ठिकाणी आपला सॅम्पल बेस किती होता 15C3. हा काय आपल्या ठिकाणी सॅम्पल बेस आहे काढून ठेवलेला आपण त्या ठिकाणी. आता आपण इव्हेंट बघतोय. आपली इव्हेंट आहे तिन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती. आपले तिन्ही चेंडू लाल चेंडू किती आहे तुमचे 4 पैकी आपल्याला किती निवडायचे 3 निवडायचे त्या ठिकाणी. म्हणजेच काय 4 पैकी 3. तेच कसं लिहू शकता या ठिकाणी कॉम्बिनेशन मध्ये p कंसात काय आलं तुमच्या ठिकाणी 4C3 अपॉन खाली काय तुमच्या ठिकाणी आता 15C3. आता हे सोडवा. या ठिकाणी खाली एक अंक किती तुमचा 3 आहे. तर वरचे 3 अंक इकडे गुणाकार करा. 4 1 1 कमी करा. 4 गुणिले 3 गुणिले 2 छेद 3 गुणिले 2 गुणिले 1 छेद खाली किती अंक आहे तुमचा 3. वरचे 15 चे किती अंक आले उतरते त्यामुळे 1 1 1 कमी करा. 3 अंक आले बरोबर. 15 गुणिले 14 गुणिले 13 छेद 3 गुणिले 2 गुणिले 1. आता 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि 3 गुणिले 2 गुणिले 1 एकमेकाला काय झालं या ठिकाणी कॅन्सल झालं. राहिलं काय काय तुमचं लिहून घ्या. 4 गुणिले 3 गुणिले 2 छेद 15 गुणिले 14 गुणिले 13 भागाला 3 1 3 3 5 15 बे 1 बे 7 14. चला भागाला राहिले काय काय तुमचं 4 इथे किती राहिलं 5 गुणिले 7 गुणिले 13 वर 4 तसंच घ्या. 13 7 किती आलं 91. 91 गुणिले 5 5 1 5 5 90 45 400 किती आलं तुमच्या ठिकाणी 55. म्हणजे तिन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती आहे इथं 4/455. चला पुढचे एक गणित तयार करूया आपण. आता काय आपलं बघितलं तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता किती. तिन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती. आता तिन्ही चेंडू पांढरे असण्याची संभाव्यता किती.
तिन्ही चेंडू पांढऱ्या स्नेची संभाव्यता किती पांढऱ्या चेंडू आहेत तुमचे 5 5 पैकी किती निवडायचे आपल्याला रँडमली 3 5 पैकी 3 हेच कॉम्बिनेशन मध्ये कसं देऊ शकतो 5C3 अपॉन खाली काय आलं तुमचं NS किती आला तुमच्या या ठिकाणी NS इथं काढले बाबा 15C3 तर हे सोडून घ्या 3 अंक आहे वरचे अंक 3 1 पर्यंत काय करायचं गुणाकार करायचा उत्तर क्रमाने 5 गुणिले 4 गुणिले 3 छेद 3 गुणिले 2 गुणिले 1 छेद तर खाली 3 आहे 15 एक 3 अंक पर्यंत कमी खर्च झाला 15 गुणिले 14 गुणिले 13 छेद 3 गुणिले 2 गुणिले 1 आता इथं 3 गुणिले 2 गुणिले 1 आहे आणि 3 गुणिले 2 गुणिले 1 आहे एकमेकांना काय झालं या ठिकाणी कॅन्सल झालं भाग काय करायला ठेवूया खाली 5 गुणिले 4 गुणिले 3 छेद खाली काय राहिलं 15 गुणिले 14 गुणिले 13 5 1 5 5 3 15 3 3 कॅन्सल झालं 2 2 4 2 7 14 वर किती राहिले फक्त तुमचा एकच अंक राहिला तो 2 खाली किती राहिले 13 आणि 7 13 7 किती आलं तुमचं 91 म्हणजे तिन्ही चेंडू पांढरे असण्याची संभाव्यता किती आली तुमची तर 251 बघा पुढचा प्रश्न चौथा प्रश्न क्रमांक 4 त्याच्यावरच आपण तयार करतो प्रश्न क्रमांक 4 तर काय तयार करूया पी ऑफ एक चेंडू लाल एक चेंडू निळा आणि एक चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता किती काढायची आपल्याला म्हणजे एक चेंडू लाल म्हणजे लाल चेंडू किती आहे तुमचे कारण रँडमली आपल्याला किती निवडायचे लक्षात ठेवा 3च चेंडू निवडायचे 3 पेक्षा जास्त चेंडू आपल्याला निवडायचे नाहीत त्याच्यामुळे आपण जास्त घेऊ शकत नाही मग एक लाल घेतला एक निळा घेतला आणि एक पांढरा असे किती रँडमली निवडायचे आपल्याला 3 निवडायचे मग चेंडू लाल एक घ्यायचा आपल्याला लाल किती तुमचे 4 पैकी 1 पुन्हा एक चेंडू काय तुमचा निळा किती तुमचे 6 आणि 6 पैकी 1 पुन्हा पांढरे किती तुमचे 5 पैकी किती आणि 5 पैकी 1 मी मागे बेसिक मध्ये सांगितलं होतं तुम्हाला त्या ठिकाणी काय सांगितलं होतं जर त्या ठिकाणी तुम्हाला ऑर म्हणजे काय तुमचं किंवा तर त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला बेरीज करायची आणि आलं म्हणजेच अँड आलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं गुणाकार करायचा ही गोष्ट कन्सेप्ट लक्षात ठेवा त्या ठिकाणी बघा म्हणजे हेच कॉम्बिनेशन मध्ये कसं लिहू शकतो आपण त्या ठिकाणी 4C1 आणि आले आपल्याला काय करायचं इनटू 6C1 आणि आले इनटू 5C1 अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पेस किती आपल्या इथं 15C3 आता सोडवा आता खाली एकच आहे म्हणजे एकच अंक म्हणजे काय 4 गुणिले 6 गुणिले 5 छेद खाली बघा इथं 3 आहे म्हणजे इथे किती अंक राहिले तुमचे 3 म्हणजे 15 गुणिले 14 गुणिले 13 छेद किती आलं तुमचं 3 गुणिले 2 गुणिले 1 आता भागाकार राहिले 3 5 15 2 7 14 काय काय राहिले लिहून घ्यायचं 4 गुणिले 6 गुणिले 5 छेद खाली काय राहिले तुमचं 5 राहिले 7 राहिले आणि 13 5 ला 5 काय झालं तुमचं कॅन्सल झालं तर भाग जातोय तुमचा नाही 4 ला 7 ला पण जात नाही कारण मूळ संख्या त्या सगळ्या त्या ठिकाणी मग सरळ गुणाकार करा sin 24 आणि 13 7 91 म्हणजे एक चेंडू लाल एक चेंडू निळा आणि एक चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता किती आली 24/91 क्लियर
बघा पुढचा एक प्रश्न तयार करूया या ठिकाणी. पुढचा प्रश्न तयार करूया. दोन चेंडूला आणि एक चेंडू, दोन चेंडूला आणि एक चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता बी म्हणजेच काय तुमची प्रोबॅबिलिटी संभाव्यता किती तुम्हाला. बघा दो आपल्याला काय इव्हेंट काय दोन चेंडूला आणि एक चेंडू आपल्याला पांढरा, कारण आपल्याला रँडमली तीन चेंडू निवडायचे, तीन पेक्षा जास्त चेंडू निवडायचे नाही. मग लक्षात ठेवायचं लाल आपल्याला किती घ्यायचे, दोन चेंडू, आणि चेंडू कुठला घ्यायचा आपल्याला तीन. अशी किती प्रकारे निवडतो आपण फक्त तीन चेंडू. त्याची संभाव्यता काय हे तुम्हाला विचारले गेलेली आहे. मग या ठिकाणी पहिल्यांदा काय करूया आपण घटना काढूया. बघा काय घटना, दोन चेंडू लाल आणि एक चेंडू पांढरा, म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये कसं केलं या ठिकाणी दोन चेंडू लाल चेंडू किती आहे तुमचे चार, चार पैकी किती निवडायचे आपल्याला दोन, आणि म्हणजेच काय तुमचा या ठिकाणी गुणाकार गुणिले एक चेंडू पांढरा, पांढरे किती तुमचे पाच, पाच पैकी किती निवडायचे आपल्याला एक. म्हणजे हेच कसं लिहू शकतो या ठिकाणी 4C2 into 5C1 अपॉन सॅम्पल बेस किती आहे 15C3. या इथं 15C3 तर सोडवा. बघा इथं अंक किती आला तुमचा 2, म्हणजे वरचे दोन अंक आले पहिले उतरत्या क्रमाने 4 गुणिले 3 छेद 2 गुणिले 1 गुणिले एक अंक एकच 5 छेद खाली अंक किती आहे तुमचा 3, म्हणजे वरचे अंक किती आले पाहिजे तुमचे, वरचे अंक 3 आले पाहिजे उतरत्या क्रमाने 15 गुणिले 14 गुणिले 13 छेद खाली किती 3 गुणिले 2 गुणिले 1. आता बघा बघा बे दोन्ही 4, 3 5 15, बे 7 14, काय काय राहिले मग या वर काय राहिले 2 3 आणि 5, 2 गुणिले 3 गुणिले 5 छेद 5 गुणिले किती राहिले तर 7 गुणिले किती राहिले 13, 5 ला 5 काय झालं तुमचं कॅन्सल. तर भाग जातो 2 ला 7 ला 13 ला 3 वगैरे नाहीये, सरळ सरळ गुणाकार करा. 3 दोन्ही किती आलं तुमचं 6, 6 छेद 13 7 91, म्हणजेच तुमचे दोन चेंडू लाल आणि एक चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता किती आली 6 छेद 91. असंच तुम्ही दोन चेंडू निळे आणि एक चेंडू पांढरा, दोन चेंडू पांढरे एक चेंडू निळा, अशा प्रकारचे तुम्ही गणित तयार करू शकता आणि ते सोडवू शकता. बघा पुढचे गणित तयार करूया आपण. क्रमांक 5 6वं बघ म्हणजे 6वं तयार मगच 5वं होतं. 6वं एकही चेंडू पांढरा नसण्याची संभाव्यता किती. एकही चेंडू पांढरा नसण्याची संभाव्यता. बघा आपल्याला इव्हेंट काय दिले हे लक्षात घ्या. पहिल्यांदा इव्हेंट कडे लक्ष द्या. एकही चेंडू पांढरा नसण्याची संभाव्यता काय, म्हणजे तुम्ही रँडमली तुमच्याकडे त्या ठिकाणी पिशवीमध्ये काय तुमचे लाल आहेत, पांढरे आहेत आणि निळे चेंडू आहेत. पांढरे 5 आहेत, लाल 4 आहेत आणि निळे किती तुमचे 6 आहेत. मग तुम्ही काय केले त्यातले रँडमली 3 चेंडू बाहेर काढले, बरोबर. पण घटना काय ठिकाणी एकही चेंडू पांढरा नसण्याची संभाव्यता किती. मग पांढरा निघलाच नाही, म्हणजे कुठले निघतील तुमचे लाल किंवा निळ्यापैकी कुठले तरी, म्हणजेच उर्वरित 4 अधिक 6 पैकी 3 निघणार आहेत त्या ठिकाणी कुठलेही. म्हणजेच ह्या घटनेचा अर्थ काय झाला या ठिकाणी एकही चेंडू पांढरा नसण्याची संभाव्यता म्हणजेच काय की पांढरे एकही निघलेला नाही, म्हणजेच काय निघले असणार आहेत निळे किंवा लाल पैकी कोणता तरी 3 चेंडू निघले असणार, म्हणजे उर्वरित. म्हणजेच ही घटना तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता थोडंसं उर्वरित म्हणजे कुठले. आता एकही चेंडू पांढरा नसण्याची संभाव्यता आपली इव्हेंट आहे त्या ठिकाणी, म्हणजे उर्वरित कुठले झाले तुमचे लाल 4 आणि निळे 6, म्हणजे किती झाले 10 पैकी किती निवडायचे आपल्याला रँडमली 3 चेंडू, 10 पैकी 3. म्हणजे हेच कसं लिहू शकतो कॉम्बिनेशन 10C3 अपॉन सॅम्पल बेस किती आहे तुमच्या ठिकाणी 15C3. बघा इथं 3 अंक वरचे 3 अंक एकत्र गुणाकार करा उतरत्या क्रमाने 10 गुणिले 9 गुणिले 8 छेद इथं पण 3 अंक वरचे 3 अंक एकत्र कमी करा 15 गुणिले तो वरचा राहील 3 गुणिले 2 गुणिले 1 छेद
15 गुणिले 14 गुणिले 13 छेद 3 गुणिले 2 गुणिले 1. हे एकमेकाला काय झाला तुमचा छेद कॅन्सल झाला. राहिलं काय काय तुमचं लिहून घ्या. 10 गुणिले 9 गुणिले 8 छेद खाली किती आलं 15 गुणिले 14 गुणिले 13 भागाकार 5 2 10 5 3 15 3 1 3 3 3 9 बे 1 बे बे 7 14. राहिलं काय काय तुमचं वर राहिलं 3 खाली राहिलं वर 3 आणि किती राहिलं 8 खाली किती राहिलं 7 23 70 डायरेक्ट करा 91 8 3 24 छेद किती आलं 91. म्हणजे एकही चेंडू पांढरा नसण्याची संभाव्यता म्हणजेच काय उर्वरित 10 पैकी 3 उर्वरित 10 कुठले लाल किंवा निळ्यापैकी आपल्याला किती निवडायचे त्या ठिकाणी 3 चेंडू निवडायचे. म्हणजे एकही चेंडू पांढरा नसण्याची संभाव्यता किती आली 24/91. क्लियर. मग अशाच प्रकारे पुढचा एक प्रश्न तयार करूया आपण. बघा काय प्रश्न तयार झाला या ठिकाणी. एकही चेंडू कुठलाही आहे एकही चेंडू आता काय करतो त्या ठिकाणी पांढरा नसण्याची संभाव्यता मग लाल नसण्याची घ्या किंवा निळे नसणे आपण निळे घेऊया. एकही चेंडू निळे नसण्याची संभाव्यता किती. आता इथे दिली इव्हेंट काय बघा एकही चेंडू निळे नसण्याची संभाव्यता किती विचारली तुम्हाला. आता एकही चेंडू म्हणजे रॅन्डमली तुम्ही काय केलं बॅग मधून तुम्ही चेंडू बाहेर काढले तर तुम्ही आता एकही चेंडू आपल्याला निळा नको म्हणजेच कुठले निघणार आहेत तुमचे लाल किंवा पांढऱ्यापैकी म्हणजे नेमके पांढरे निघतील किंवा निळे लाल निघतील हे आपण सांगू शकतो का त्या ठिकाणी नाही. म्हणजेच या ठिकाणी एकही चेंडू निळे नसणे म्हणजेच त्या ठिकाणी ते पांढरे किंवा लाल पैकी असतात म्हणजे उर्वरित पैकी. याचा अर्थ काय झाला उर्वरित कुठले कुठले तुमचे तर एकही चेंडू निळा नसण्याची म्हटले या ठिकाणी म्हणजे पांढरा किंवा लाल पैकी कुठले तरी 3 असणार त्या ठिकाणी. म्हणजे 5 आणि 4 किती आलं तुमचं 9 पैकी किती निवडायचे आपल्याला 3 चेंडू निवडायचे त्या ठिकाणी रॅन्डमली. म्हणजे हे कॉम्बिनेशन कसं लिहू शकता त्या ठिकाणी 9C3 अपॉन खाली काय आलं तुमचं त्या ठिकाणी सॅम्पल केस 15C3. आता हे सोडवा या ठिकाणी बघा इथं 3 आले इथं 3 आले एकमेकाला काय होणार तुमचं कॅन्सल होणार आहे. वरचे 3 अंक केले फक्त 9 गुणिले 8 गुणिले 7 छेद खाली किती आलं तुमचं इथले पण 3 अंक एक एक कमी करत घ्या 15 गुणिले 14 गुणिले 13 भागाकार 3 3 9 3 5 15 7 1 7 7 2 14 बे 1 बे बे 8 राहिलं काय काय बघा 3 आणि 4 3 गुणिले 4 छेद खाली छेदामध्ये काय राहिले 5 गुणिले 13 4 3 12 आणि 3 5 65 म्हणजे एकही चेंडू निळा नसण्याची संभाव्यता किती आहे तुमची 12/65. अशाच प्रकारे तुम्ही एकही चेंडू लाल नसण्याची संभाव्यता काढू शकता त्या ठिकाणी. ठीक आहे काढूया पुढचा आपण प्रश्न तयार करूया. बघा पुढचा प्रश्न तर काय तयार करू शकतो फक्त काय द्यायचं या ठिकाणी पी ऑफ एकही चेंडू लाल नसण्याची संभाव्यता किती. म्हणजे याचा अर्थ काय झाला एकही चेंडू लाल नसते म्हणजेच काय उर्वरित म्हणजेच कुठले तुमचे पांढरे किंवा निळ्यापैकी आपल्याला किती निवडायचे त्या ठिकाणी 3 चेंडू निवडायचे. म्हणजेच उर्वरित कुठले कुठले झाले तुमचे आता लाल नसण्याची म्हटले म्हणजे पांढरे आणि निळे पांढरे किती तुमचे 5 5 अधिक 6 किती आहे तुमचे 11 11 पैकी किती निवडायचे आपल्याला 3. मग बघा काय झालं या ठिकाणी 11C3 अपॉन खाली काय आहे तुमचं सॅम्पल बेस किती आहे तुमचं इथं 15C3 हे 3 ला 3 काय झालं तुमचं कॅन्सल म्हणजे वर काय झालं तुमचं
इथं 3 होता अंक म्हणजे वरच्या अंक 3 आले पाहिजे. 11 उतरते क्रमाने एक कमी करा. 11 गुणिले 10 गुणिले 9 छेद खाली किती आलं 15 गुणिले 3 आहे वरचे अंक 3 आले पाहिजे. उतरते क्रमाने एक कमी करून 15 गुणिले 14 गुणिले 13. आता भागाकार 3 त्रिक 9 3 5 15 5 1 5 5 2 10. आता भाग जातोय का मला सांगा राहिले काय काय 11 गुणिले 2 गुणिले 3 छेद खाली किती राहिले तुमचं 14 गुणिले 13. 11 दोन भाग जातो की तो बेक बे बे 7 14 वर काय आलं तुमच्यासाठी 11 33 33 छेद 13 7 91 म्हणजे 33 छेद 91 म्हणजे एकही चेंडू लाल नसण्याची संभाव्यता किती आहे या ठिकाणी 33 छेद 91. हे समजलं असेल. उदाहरण क्रमांक 2 बघूया आपण. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 2. एका पिशवीत 5 लाल चेंडू 5 लाल चेंडू आणि 5 पांढरे चेंडू सॉरी 5 नाही 4 पांढरे चेंडू आहेत. जर त्या पिशवीतून सहजरित्या दोन चेंडू बाहेर काढले असतात 2 चेंडू बाहेर काढले असतात पहिला प्रश्न बघायचा आपल्याला. या ठिकाणी गणित काय बघा. या ठिकाणी एक पिशवीतून 5 लाल चेंडू आणि 4 पांढरे चेंडू आहेत त्या ठिकाणी. तर जर त्या पिशवीतून तुम्ही सहजरित्या किती चेंडू बाहेर काढले 2 चेंडू बाहेर काढले तर त्याच्यावरती आपल्याला प्रश्न तयार करायचे त्या ठिकाणी. मला सांगा एका पिशवीमध्ये काय त्या ठिकाणी 5 पांढरे 5 तुमचे लाल आहेत आणि 4 पांढरे चेंडू आहेत त्या ठिकाणी. त्यातून तुम्ही काय केलं रँडमली 2 चेंडू काढले. पण 2 चेंडू काढले हे तुम्हाला कुठले एक माहिती आहे. एक तर तुमचे दोन्ही पण पांढरे निघतील दोन्ही पण लाल निघतील किंवा एक लाल आणि एक पांढरा निघू शकेल त्या ठिकाणी.
त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा त्याची संभाव्यता किती ते काढायची आहे. पहिला प्रश्न तयार करूया. या ठिकाणी आपण पी ऑफ एक चेंडू लाल आणि एक चेंडू निळा असण्याची संभाव्यता. बघा आपली इव्हेंट काय दिली आहे ठिकाणी, एक चेंडू लाल आणि एक चेंडू निळा असण्याची संभाव्यता किती. म्हणजे एक चेंडू लाल काढायचे आणि एक चेंडू निळा असण्याची आपल्याला संभाव्यता विचारली. त्यासाठी आपल्याला फक्त सॅम्पल पेस काढून घ्यावा लागेल. लाल चेंडू किती आहे तुमचे 5, लाल आहेत 5, पांढरे किती आहेत 4. टोटल 5 अधिक 4 किती आले 9. 9 पैकी किती निवडायचे आपल्याला 2. म्हणजेच 9C2 हा काय झाला या ठिकाणी आपला सॅम्पल पेस, नंबर ऑफ सॅम्पल पेस झाला त्या ठिकाणी. घटना काय दिली तुम्हाला या ठिकाणी, पी ऑफ एक चेंडू लाल आणि एक चेंडू निळा असण्याची संभाव्यता किती विचारली. एक चेंडू लाल, लाल चेंडू किती आहे तुमचे 5, म्हणजे 5 पैकी किती निवडायचे आपल्याला 1. आणि म्हटलं की काय गुणाकार गुणिले एक चेंडू सॉरी इथं निळा झाला पांढरा. एक चेंडू आपल्याला पांढरा करायचा आहे म्हणजे पांढरे किती आहेत 4, 4 पैकी 1. बघा हेच कसं लिहू शकतो 5C1 into 4C1 अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पेस किती आहे 9C2. आता हे सोडवा चला. बघा एक सांगितली म्हणजे 5 गुणिले 4 छेद खाली किती अंक आहे तुमचे 2, म्हणजे वरचे अंक किती आले पाहिजे तुमचे उत्तर त्या क्रमाने 2. 9 गुणिले 8 छेद 2 गुणिले 1 बेक चोक 8. 4 ला 4 काय झालं कॅन्सल, राहिलं काय 5. खाली किती राहिले छेदाला 9. म्हणजे एक चेंडू लाल आणि एक चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता किती आली इथं 5/9. बघा प्रश्न क्रमांक 2 हे मला वाटतं क्लिअर झाला असेल तुमची कन्सेप्ट. बघा पी ऑफ दोन्ही चेंडू प्रश्न क्रमांक 2 दोन्ही चेंडू सारख्या रंगाचे असण्याची, दोन्ही चेंडू सारख्या रंगाचे असण्याची संभाव्यता. बघा दोन्ही चेंडू, आता तुमची एक पिशवी आहे ते बॅग आहे, मला सांगा पिशवीमध्ये तुमचे पांढरे आहेत 4 चेंडू आणि तुमचे लाल चेंडू आहेत 5. त्यापैकी काय केले रँडमली तुम्ही 2 चेंडू बाहेर काढले. आता घटना काय तुमची की दोन्ही चेंडू सारख्याच रंगाचे असण्याची, म्हणजे दोन्ही चेंडू सारख्याच रंगाचे असण्याची म्हणजे काय अर्थ झाला तुम्ही 2 चेंडू बाहेर काढले तर एक तर तुमचे लाल तर 2 चेंडू निघतील, नाहीतर तुमचे पांढरे तर 2 चेंडू निघतील. एक आपल्या निवडायचे किती चेंडू 2 चेंडू काढायचे, आपल्याला 4 चेंडू काढायचे नाहीत आणि आपल्या दोन्ही पण सारख्याच रंगाचे असले पाहिजे. एक तर दोन्हीची सारख्या रंगाचे म्हणजे एक तर तुमचे 2च कलर त्या ठिकाणी लाल आणि पांढरा, म्हणजे दोन्ही पण एक तर तुमचे लाल 2 निघतील किंवा 2 पांढरे किंवा त्याच्यामध्ये काय राहणार तुमचं किंवा, म्हणजे हेच कसे लिहू शकता त्या ठिकाणी दोन्ही चेंडू सारख्या रंगाचे म्हणजे या ठिकाणी रँडमली 2 चेंडू काढायचे, एक तर ते लाल असतील किंवा पांढरे, म्हणजे तुमचे लाल किंवा पांढरे, म्हणजे लाल पैकी लाल किती तुमचे 5 पैकी की 2 किंवा पांढरे किती तुमचे 4 पैकी 2. हेच कसं लिहू शकता रे 5C2 किंवा म्हटलंय काय ना तुमचं बेरीज अधिक 4C2 अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पेस किती आहे 9C2 सोडवा चला. बघा इथं 2 आहे, 2 अंक आले 5 गुणिले 4 छेद 2 गुणिले 1 अधिक
इथं 4, इथं पण 2 आहे खाली, वरच्या अंक 2 आले पाहिजे. 4 गुणिले 3 छेद 2 गुणिले 1 छेद इथे किती आहे तुमचं 2 वरच्या अंक 2 आले पाहिजे. 9 गुणिले 8 छेद 2 गुणिले 1. भाग आलो आता साध्या पद्धतीने. बे 1 बे बे दोन्ही 4 बे दोन्ही 4 बे चोक 8. बघा 5 दोन्ही 10 अधिक 3 दोन्ही 6 9 चोक 36 10. आता 6 6 36 करायचं नाहीये, नाहीतर करून टाकसाल लगेच लगेच या ठिकाणी. 10 अधिक 6 किती आलं तुमचं या ठिकाणी 16 16 छेद किती आलं 36. आता भागाला 4 चौक 16 4 9 36 म्हणजेच तुमची या ठिकाणी प्रोबॅबिलिटी किती आली 4/9. म्हणजे दोन्ही चेंडू सारखे रंगाचे असण्याची संभाव्यता किती आहे इथे 4/9. बघा पुढचा प्रश्न. एकही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती? बघा इव्हेंट काय दिली बघा आपल्याकडे. एकही चेंडू लाल असण्याची. आपल्याकडे पिशवीमध्ये किती चेंडू आहेत 5 लाल आणि 4 पांढरे चेंडू आहेत. त्यापैकी आपल्याला रॅन्डमली फक्त 2 चेंडू काढायचे आणि ते इव्हेंटली एकही चेंडू लाल नसण्याची. आता एकही चेंडू लाल नाही म्हणजे निघणार काय बाहेरून फक्त 2 चेंडू निघणार. कुठले 2 निघणार ते आता लाल नाही म्हणले तर पांढरे निघणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला एकही चेंडू लाल नसण्याची संभाव्यता म्हणजेच काय याचा अर्थ काय झाला या घटनेचा की पांढरे 4 पैकी 2. कारण एकही चेंडू काय नाही त्या ठिकाणी आपला लाल नाही त्या ठिकाणी. म्हणजे हेच कसं लिहू शकता त्या ठिकाणी कॉम्बिनेशन मध्ये 4C2 अपॉन सॅम्पल प्लेस किती आहे तुमच्या इथं 9C2. बघा हे 2 ला 2 काय झालं तुमच्या ठिकाणी कॅन्सल झालं या ठिकाणी. पण खाली 2 आहे वरचे 2 अंक आले पाहिजे. 4 गुणिले 3 छेद इथं पण 2 वरचे 2 अंक आले पाहिजे. 9 गुणिले 8 3 1 3 3 3 9 4 1 4 4 दोन्ही 8 वर किती राहिले 1 1 1 आणि 3 दोन्ही 6. म्हणजे एकही चेंडू लाल नसण्याची म्हणजे 4 पांढऱ्यापैकी 2 चेंडू आपल्याला निवडायचे. म्हणजे त्याची संभाव्यता किती असणार आहे 1/6. क्लियर. बघा पुढचा. आता एकही चेंडू लाल नसण्याची ह्यासाठी तुम्ही दुसरा एक प्रश्न तयार करू शकता की एकही चेंडू पांढरा नसण्याची संभाव्यता किती. कारण प्रॅक्टिससाठी तयार करूया आपण. एकही चेंडू पांढरा नसण्याची संभाव्यता म्हणजे काय. आता रॅन्डमली तुम्ही काय केले 2 चेंडू बाहेर काढता आणि इव्हेंटली तुम्हाला एकही चेंडू पांढरा नसते. एक तर पिशवीमध्ये तुमचे लाल आहेत आणि पांढरे. आता एकही पांढरा नाही म्हणलं तर दुसरे दोन्ही पण निघणार. हे कसे असतात रॅन्डमली तुमचे लाल असणार आहेत. म्हणजे अर्थ काय झाला या घटनेचा की लाल किती आहेत 5 पैकी आपल्याला किती घ्यायचे त्या ठिकाणी 2. म्हणजे हेच कसं कॉम्बिनेशन मध्ये लिहिणार आहे ठिकाणी 5C2 अपॉन सॅम्पल प्लेस किती आहे तुमचा 9C2. 2 ला 2 काय झाले कॅन्सल. वर काय राहिले तुमचं
5 गुणिले खाली 2 अंक वरचे 2 अंकाने पाहिजे 5 गुणिले 4 छेद इथं 2 अंकाने वरचे पण 2 अंकाने पाहिजे 9 गुणिले 8 भागाला 4 1 4 4 2 8 आता काय भाग जात नाही 5 तसंच लिहिलं आणि 9 2 किती तुमचं 18 म्हणजे एकही चेंडू पांढरा नसण्याची संभाव्यता म्हणजेच लाल 5 पैकी किती घ्यायचे आपल्याला 2 त्याची संभाव्यता किती असणार 518 क्लियर बघा एक नोट लक्षात ठेवायला समजा तुम्हाला असे प्रश्न विचारले की कमीत कमी एक चेंडू पांढरा असण्याची कमीत कमी एक चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती तर त्यावेळेस तुम्हाला तो प्रश्न सुटला पाहिजे त्या ठिकाणी मग नोट काय लक्षात ठेवा कमीत कमी म्हणजे काय ते लक्षात आलं पाहिजे कमीत कमी काय कमीत कमी म्हणजे काय कमीत कमी 2 म्हणजेच काय ती संख्या व त्यापेक्षा जास्त कमीत कमी 2 म्हणजे काय ती संख्या व त्यापेक्षा जास्त कमीत कमी ती संख्या व त्यापेक्षा जास्त म्हणजे आपल्याला सांगितलं कमीत कमी 2 चेंडू निवडायचे तर 2 तर निवडले पाहिजेत आणि त्यापेक्षा जास्त निवडले तरी सुद्धा चालतात आता दुसरी नोट लक्षात ठेवा जास्तीत जास्त तुम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त तुमचे 2 चेंडू निवडले पाहिजे म्हणजे ती संख्या व त्यापेक्षा 2 पेक्षा जास्त निवडू शकत कारण जास्तीत जास्त आपल्याला किती चेंडू निवडा सांगितले असतील 2 निवडा सांगितले 2 पेक्षा आपण जास्त निवडू शकत नाहीये म्हणजे ह्या जास्तीत जास्त अर्थ काय झाला ती संख्या व त्यापेक्षा कमी ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा बघा पुढचं उदाहरण पाहूया बघा इव्हेंट काय असेल तुमची कमीत कमी एक चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती बघा तुम्हाला इव्हेंट काय दिली कमीत कमी एक चेंडू लाल असण्याची संभाव्यता विचारली कमीत कमी एक पाहिजे तुम्हाला कमीत कमी अर्थ नोट दिली मी कमीत कमी म्हणजे काय ती संख्या व त्यापेक्षा जास्त आता त्यापेक्षा जास्त म्हणजे रँडमली आपल्याला फक्त काय करायचे तुम्हाला 2 चेंडू निवडायचे त्यापेक्षा जास्त चेंडू निवडू शकत नाही म्हणजे कमीत कमी एक चेंडू तुमचा लाल पाहिजे त्यापेक्षा एक पेक्षा जास्त असतील तर चालतील का चालतील पण जास्तीत जास्त किती निवडू शकता तुम्ही जास्त 2च का 2 पेक्षा वर जाऊ शकत नाही कारण तुम्हाला रँडमली फक्त किती चेंडू निवडायचे त्या ठिकाणी 2 चेंडू निवडायचे म्हणजे हीच घटना कशी लिहू शकता त्या ठिकाणी एक चेंडू कमीत कमी एक चेंडू म्हणजे एक चेंडू लाल तर पाहिजे एक चेंडू लाल घेऊया आपण एक चेंडू लाल घेतला तर तुम्हाला दुसरा कुठला घ्यावा लागेल कारण तुम्हाला रँडमली 2 चेंडू निवडायचे एक घेऊन चालणार नाही फक्त या ठिकाणी कारण एक चेंडू लाल घेतला मग दुसरा कारण रँडमली 2 निवडायचे दुसरा कुठला घ्यावा लागेल तुम्हाला पांढऱ्यापैकी आणि एक चेंडू पांढरा अशा प्रकारे तुम्ही निवडू शकता किंवा अजून एक प्रकारे तुम्ही निवडू शकता त्या ठिकाणी कशी निवडू शकता त्या ठिकाणी कारण एक चेंडू आपण लाल घेतला आता 2 घेतले चालतील का चालतील की
कारण कमीत कमीचा अर्थ काय ती संख्या होण्यापेक्षा जास्त, पण जास्त कुठपर्यंत जाऊ शकतो आपण 2 पर्यंत, त्यापुढे जाऊ शकत नाही कारण आपल्याला रँडमली फक्त 2 चेंडू निवडायचे त्या ठिकाणी. म्हणजे आपण आज किंवा कशा प्रकारे लिहू शकतो त्या ठिकाणी दोन्ही चेंडू लाल. तर हे कॉम्बिनेशन मध्ये घ्या. एक चेंडू आपल्याला लाल घ्यायचा आहे. लाल चेंडू किती आहे तुमचे 5 5C 5 पैकी किती 5 पैकी 1 आणि म्हटलंय आणि एक चेंडू पांढरा किती आहे 4 4 पैकी 1 किंवा अजून एक प्रकार तुम्ही निवडू शकता. कसं दोन्ही लाल म्हणजे दोन्ही चेंडू लाल म्हणजेच काय लाल किती तुमचे 5 5 पैकी 2. कॉम्बिनेशन मध्ये लिहा. कसं लिहणार 5C1 आणि म्हटले की काय येणार तुमची तर गुणाकार गुणिले 4C1 किंवा म्हटले अधिक 5 पैकी किती घ्यायचे आपल्याला. एक तर याच्या प्रकारे निवडू शकता तुम्ही या ठिकाणी, नसेल तर दुसऱ्या प्रकारे निवडू शकता 5 पैकी 2 घेऊ शकता. म्हणजे या ठिकाणी 5C2 छेद खाली काय तुमचा सॅम्पल पीस किती तुमचा 9C2. आता हे सोडवा फक्त. इथे एकच आहे वरचा अंक एकच येऊ द्या 5 गुणिले इथं पण एक अंकावरचा एकच अंक येऊ द्या 4 अधिक इथं 2 अंक आहेत म्हणजे वरचे 2 अंक आले पाहिजे 5 गुणिले 4 छेद 2 गुणिले 1 छेदाला इथं 2 आहे वरचे अंक 2 आले पाहिजे 9 गुणिले 8 छेद 2 गुणिले 1 बघा 2 चौक 8 2 दोन्ही 4 राहिले काय बघा आता लिहून घ्या 5 चौक 20 अधिक 5 दोन्ही 10 छेद 9 चौक 36 बेरीज करा 20 अधिक 10 किती आले तुमचे 30 30 छेद किती आलं 36 6 पंचे 30 6 36 म्हणजे किती आलं 5 छेद 6 म्हणजे एक कमीत कमी एक चेंडू लाल असण्याची तुमची संभाव्यता किती आली 5 छेद 6. बघा पुढचा एक प्रश्न घेऊया. आता या ठिकाणी काय इव्हेंट दिली तुम्हाला कमीत कमी एक चेंडू लाल असते. तुम्ही या ठिकाणी काय करू शकता कमीत कमी एक चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता किती या सरावासाठी चला पुढे. बघा घटना काय आपली कमीत कमी एक चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता किती म्हणजे काय कमीत कमी एक चेंडू पांढरा पाहिजे. जास्तीत जास्त 2 घेतले चालतात का चालतात की पण 2 पेक्षा जास्त घेऊ शकत नाही. याचं कारण आपल्याला रँडमली फक्त 2 चेंडू काय करायचे त्या ठिकाणी निवडायचे आहेत. म्हणजे हीच घटना कशी लिहू शकतो त्या ठिकाणी एक चेंडू पांढरा तर घ्यावाच लागला एक चेंडू पांढरा आणि एक चेंडू कुठला घ्यावा. आता एक चेंडू पांढरा घेतला तर आपल्याला रँडमली 2 निवडायचे एक पांढरा घेतला दुसरा कुठला घ्यावा लागेल लाल. एक चेंडू लाल अशा प्रकारे निवडू शकता किंवा कारण कमीत कमीचा अर्थ ती संख्या होत्यापेक्षा जास्त एक घेऊ शकता घेतलं त्याप्रमाणे तुमचे निवडला जाईल. किंवा अजून एक प्रकारे तुम्ही निवडू शकता त्या ठिकाणी कशा की तुमचे दोन्ही चेंडू पांढरे घेऊ शकता त्या ठिकाणी म्हणजे दोन्ही चेंडू पांढरे का दोन्ही चेंडू पांढरे घेऊ शकतो आपण त्या ठिकाणी कारण आपल्याला कमीत कमी एक चेंडू पांढरा म्हटले. आपण कमीत कमी एक चेंडू पांढरा घेतलाय एक घेतला पांढरा की दुसरा आपल्याला काय करावं लागेल लाल घ्यावा लागेल कारण रँडमली आपल्याला 2 चेंडू निवडायचे त्या ठिकाणी किंवा आपण दोन्ही पांढरे घेऊ शकतो त्या ठिकाणी कारण 2 निवडायचे आपल्याला त्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही तर आपल्याला फक्त रँडमली 2 चेंडू काय करायचे बाहेर काढायचे आहे. मग हेच कॉम्बिनेशन मध्ये कसं घेणार तुम्ही एक चेंडू पांढरे किती तुमचे 4 4 पैकी 1 आणि म्हटले आणि एक चेंडू लाल किती तुमचे 5 5 पैकी 1 किंवा दोन्ही चेंडू पांढरे किती तुमचे 4 4 पैकी 2 हेच कॉम्बिनेशन मध्ये लिहा 4C1 आणि म्हटले काय ना तुमचं गुणाकार गुणिले 5C1
अधिक 4 पैकी 2 म्हणजे 4C2 अपॉन काय केलं तुमचं सॅम्पल बेस 9C2. आता हे सोडवा. इथे एकच अंक आहे, एकच उद्या वरचा अंक 1 गुणिले इथं पण एक आहे वरचा अंक एकच उद्या 5 अधिक खाली किती तुमच्या ठिकाणी 2 आहे वरचा अंक 2 आले पाहिजे 4 गुणिले 3 छेद 2 गुणिले 1 अपॉन खाली काय ना तुमचं इथं 2 आहे वरचा अंक 2 इकडे गुणाकार करा 9 गुणिले 8 छेद 2 गुणिले 1. आता भागाकार बे एक बे बे दोन्ही 4 बे चोक 8 राहिलं काय काय बघा 4 पंचे 20 20 आणि 3 दोन्ही 6 छेद किती आलं तुमचं 9 चोक 36 म्हणजेच काय आलं तुमचं 20 अधिक 6 26 26 छेद किती आलं 36. भाग जातोय का बघा जातोय 2 न बे 1 बे बे त्रिक 6 बे 1 बे राहिले की तुमचा 1 बे 8 16 भाग जातोय का नाही कारण वर्गमूळ संख्या आली म्हणजे तुमची प्रोबॅबिलिटी किती आली या ठिकाणी सांभाळता 13/18 म्हणजे कमीत कमी एक चेंडू पांढरा असणे सांभाळता किती आली 13/18.